मी सांगतोय ती लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुमच्या शरीरामध्ये या पोषक तत्वाची कमतरता असू शकते। विनाकारण सतत चिडचिड होत असेल, लवकर राग येत असेल तर व्हिटॅमिन B1 B12 ची कमतरता, हिरड्यांमधून रक्त येत असेल, पू येत असेल, सूज येत असेल तर व्हिटॅमिन C ची कमतरता असू शकते। जास्तीचं शारीरिक कष्ट न करता स्नायू दुखत असतील, क्रॅम्प येत असतील तर मॅग्नेशियमची कमतरता असू शकते। नख सहज तुटत असतील, ती पांढरी पडली असतील तर त्यामध्ये बायोटिन आणि आयर्नची कमतरता असू शकते। डोळे सतत कोरडे पडत असतील, दृष्टी कमी झाली असेल तर व्हिटॅमिन A आणि ओमेगा 3 ची कमतरता असू शकते। सतत हातपाय, मानपाट, कंबर, सांधे दुखत असतील तर व्हिटॅमिन D ची कमतरता असू शकते। हातापायाला मुंग्या येऊन अशक्तपणा जाणवत असेल तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता, थकवा, चालताना दम लागत असेल, डोळ्याच्या खालची बाजू पांढरट झाली असेल, नख पांढरी झाली असतील तर आयर्न व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते। हाडे कमजोर झाली असतील, हाडे दुखत असतील, दाताचे तुकडे पडत असतील, त्वचा कोरडी पडत असेल, हातापायाची बोटं वाकडी होत असतील तर कॅल्शियमची डिफिशियन्सी असू शकते। जखम झाल्यानंतर रक्त लवकर थांबत नसेल, नैसर्गिक छिद्रातून रक्तस्राव होत असेल त्यावेळी व्हिटॅमिन K ची डिफिशियन्सी असू शकते।